नमस्कार, गीतास टेलरिंग आर्टमध्ये आपले मनापासून स्वागत। तर आज आपण इथे लहानांसाठीची नऊवारीचं कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। तर इथे मी अस्तर घेतलेला आहे। हे अस्तर मी 4 पदरी घेतलेला आहे। फोल्ड करून घेतलेला आहे, अस्तराची घडी करून घेतलेली आहे। तर आपल्या या नऊवारीसाठी आपल्याला जी मापे लागतात ती मी थोडक्यात तुम्हाला सांगते। यामध्ये फक्त आपल्याला सीट चा घेर आणि पूर्ण उंची कमरेपासून तर पायापर्यंतची जी काही आपली उंची असेल, लहान मुलांची आपण दुसऱ्यांची जी घेतो ते उंचीचं माप लागतं आणि सीट घेर ही दोनच मापे पुरेशी असतात आपल्याला नऊवारी शिवण्यासाठी। तर इथे आपलं पूर्ण उंची आहे 30 इंच आणि सीट घेर आहे तो देखील आपला 30 इंचाचा आहे। तर इथे आता प्रथम मापे टाकताना पहिल्यांदा इथे सीटचा तिसरा भाग घेणार आहोत आपण वरती। इथून सीटचा तिसरा भाग, इकडे खाली देखील सीटचा आपला आता ती सीटचा तिसरा भाग, तर आपला सीट 30 असल्यामुळे त्याचा तिसरा भाग 10 इंच येतो। तर तो आपण इथून 10 इंच घेतलेला आहे। तितकाच आपण इकडे घ्यायचा आहे सीटचा तिसरा भाग। इथे खूण करून घ्यायची आहे। या खुणेपासून देखील इकडे सीटचा तिसरा भाग इतकंच माप घ्यायचं आहे। इथे देखील आपण 10 इंचावर एक खूण करून घेऊया। त्या खुणेवर पहिल्यांदा रेषा मारून घेऊया आणि मग त्यावर सीटचा तिसरा भाग टाकून घेऊया। तर 10 इंच आहे तो आपला। तर इथे खूण करायची आहे सीटचा तिसरा भाग। आता हे लहानांचं माप असल्यामुळे इथे फक्त 1 इंच जरी मागे घेतला आपण तरी चालू शकतो। तर इथे देखील 1 इंच मागे घेऊन आपण हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आहेत आणि याला इथे शेप द्यायचा आहे। अशा प्रकारे गोलवा शेप द्यायचा आहे। हे माप घेतलं सीटचा तिसरा भाग, हे देखील तितकंच आणि हे देखील तितकंच, म्हणजे सीटचा तिसरा भाग आपल्या सीट 30 आहे तर त्याचा तिसरा भाग 10 आला आपला। नंतर या बिंदूपासून 1 इंच मागे तितकंच इथून मागे घेऊन सरळ रेषा मारून इथे गोलासा शेप दिलेला आहे। तर आता खाली आपली उंची आहे 30, तर 30 वर देखील मार्किंग करायचं आहे। तर उंची 30 आहे तर त्याच्या फोल्डिंग मध्ये आपलं काही जाणार आहे। खाली देखील अस्तराला फोल्ड करावं लागणार आहे। तर पूर्ण उंची अधिक 2 इंच घ्यायचं आहे। आपण ते 32 इतकं घेतलेलं आहे। खाली देखील इथे आपण बॉटम टाकून घ्यायचा आहे। तर तो मी 6 इंच घेतलेला आहे। बॉटम 6 इंच घेतलेला आहे। इथे हे जरा लूज ठेवायचं आहे कारण आपली नऊवारी आहे, अगदी पूर्ण टाईट असं ठेवायचं नाही, लूज ठेवायचा आहे पायाचा भाग। हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आहेत। हा आपला इथला गोलवा शेप दिलेला आणि बॉटमचा भाग, हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपलं अस्तरचं कटिंग झालेलं आहे। तर हे आपण अशाच इथून आणि इकडे असं कट करून घ्यायचं आहे। ते शेपनुसार आणि इकडे खाली आपण ही स्ट्रेट रेषा अशीच कट करून घ्यायची आहे। आता इथे आपण अस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे। तर हे आपण असंच बाजूला ठेवून घेऊया। आता आपल्या इथे जेव्हा आपल्याला कटिंग आणि स्टिचिंग सोबतच करावं लागणार आहे, तर आता इथे आपण 6 वारी साडी घेतलेली आहे कारण लहान मुलीसाठी आहे। तर ती 6 वारी साडी अशी आपली 6 वारी साडीत बसून जाते। तर इथे सुलट भाग घेतलेला आहे। उजव्या बाजूकडून पदर घ्यायचा आहे आपण उजव्या हाताकडे आपल्या पदर, आणि ते सुलट भाग वरती ठेवायचा आहे। याचा सुलट भाग वरती ठेवून घेतल्यानंतर पूर्ण उंचीच्या दुप्पट घ्यायचा आहे आपण हे, म्हणजे आपल्या पदरासाठी जे आपल्याला कापड पाहिजे आहे
ते आपण पूर्ण उंचीच्या दुप्पट अधिक 8 इंच इतकं कापड घ्यायचं आहे. आता आपली पूर्ण उंची आहे 30, तर 30 एकदा घ्यायचं आहे 30 इंच. त्याच्यानंतर पुन्हा तिथून पुढे देखील 30 इंच घ्यायचं आहे. इथून पुन्हा 30 इंच, इथे 30 इंचावर खूण करायची. उंचीच्या डबल घ्यायचं आहे प्लस त्यात 8 इंच. लहानांसाठी वेगळं येतं थोडं माप आणि मोठ्यांसाठी वेगळं येतं, तर आपण ते देखील पुढच्या व्हिडिओमध्ये सांगूया. आता आपण लहानांसाठी करतोय, तर हे 8 इंच घ्यायचं इथपासून इथपर्यंत. हा भाग कट करून घ्यायचा आहे. आता आपण पदरासाठीचा भाग आपण कट करून घेऊया. असा काठाचा भाग पूर्ण कात्रीने कापून नंतर आपण असं कट केलं तरी चालतं, किंवा पूर्ण कात्रीने देखील आपण ही साडी कट करू शकतो. पुन्हा काठ कात्रीने कापायचं आहे. इथे आपण ओढून कापू शकत नाही, ते इकडे जाऊ शकतं. काठ नेहमी कात्रीने कापून घ्यायचा. तर हे आता आपण पदरासाठी काढलेलं आहे. तर जिकडनं आपल्याला पदर जोडायचा आहे हे आपलं पदरासाठी प्लस 8 इंच घेतलेलं आहे. वरच्या बाजूने आपण ते 8 इंच एका बाजूने, जी बाजू आपल्याला कमरेकडे घ्यायची आहे ते 8 इंच त्या बाजूकडून कमी करायचं आहे. हे जे आपण सुलट बाजू पदराची इकडून सुरुवात केलेली या बाजूकडून, ते असंच पुढे आपण ठेवत असं. तर आपला कमरेकडे भाग हा येणार आहे या बाजूचा, तर इकडनं 8 इंच आपण ते कमी करायचं आहे. या बाजूकडून 8 इंचावर आपण खूण करून घ्यायची आहे. त्या खुणेवर आपण तिरपी रेषा मारायची आणि ते कट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे इथून 8 इंच आपण खूण करून घेतलेली आहे आणि अशी तिरपी रेषा मारून घेतलेली आहे या काठापर्यंत, या बाजूच्या काठापर्यंत इथपर्यंत. ही तुम्हाला रेष दिसत असेल. तिरपी टेपच्या साहाय्याने आपण ती रेषा मारून घेतलेली आहे. इकडे आपण या बाजूला 8 इंच कमी केलेलं आहे, तर ते आपण कट करून घेऊया. हे आता हाताने ओढून कापायचं नाहीये शक्यतो, हे आपण कात्रीनेच कट करायचं, कारण हे तिरपा कट येतो आपला. तर इथे या बाजूकडे 8 इंच आपण कमी करून घेतलेला आहे. तर याला आपण पुढे देखील दाखवणार आहे, परंतु मी इथेही सांगते. अशा चुन्या घेणार आहोत. आता चुन्या घेताना हे आपलं जे कमरेकडे येणार हा भाग जो, तर त्याच्या अशा चुन्या अशा वर गेल्या पाहिजे, अशा त्यांची दिशा अशी या बाजूला शक्यतो. तर ते पदर आणि आपलं दिसायला पदर छान दिसतं, बसतं देखील. चुन्या देखील कुठल्या बाजूला घ्यायच्या हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या चुन्या घ्यायच्या आहेत. त्या चुन्यांची लांबी आपण आपलं हे जे आपण अस्तर कापलं इथे या भागात, हा जो भाग गोलवा आकार आहे जे आकाराचा, या भागाच्या मापा इतक्या त्या चुन्या घ्यायच्या आहेत आपण इथे या पदरासाठी. तर आपण हा पदर थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि आपला पुढचा जो काष्ट्याचा भाग आहे तो काढून घेणार आहोत आपण. तर तशीच साडी आपण पुढे घ्यायची आहे. सुलट भाग तसाच उरलेली आपली राहिलेली इथून जी आपण कट केली पदराकडची, ती तशीच पुढे घ्यायची आहे आणि तिथे आपलं काष्ट्यासाठी आपण कापड काढणार आहोत. तर इथे आता
माप घेताना काष्ट्यासाठी आपल्याकडे ही सुलट बाजूवरती ठेवायची आहे आपली, आणि पूर्ण उंची अधिक 4 इंचाचं कापड घ्यायचं आहे इथे. आता आपली पूर्ण उंची आहे 30 मध्ये 4 इंच मिळवलं तर ते 34 होणार आहे आपलं. तर इथून मोजून घ्यायचं, हे असं इथे 34 येत आहे आपलं. तर त्याच्यावर खूण करून इथे देखील आपण कापून घ्यायचं आहे. प्रथम मी स्ट्रेट देखील कात्रीनेच कापू शकता, ते देखील एकदा मी कापून दाखवते. अशी काही वेळेस तिरप वगैरे होऊ शकतो, त्यामुळे फाडताना जे नेहमी स्टिचिंग करतात त्यांना माहीत असतं फाडताना अगदी स्ट्रेट फाटलं जातं. परंतु असे पण कुठे आपल्या याच्या ह्या असतात, साडीवर खुणा असतात, म्हणजे ह्या ज्या बुट्ट्या असतात त्याच्या देखील आपण लाईनीत जर घेतलं तरी आपलं स्ट्रेट होऊ शकतं. तर इथून आपण हा भाग कट करून घ्यायचा आहे, पूर्ण उंची अधिक 4 इंच. हे आपण व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता हा भाग आपला, याच्यावर आपण काष्टा तयार करणार आहोत. तर हे आपलं सुलट आहे, हे सुलट भाग वरती आहे. तर अशीच या बाजूचा काठ घेऊन अशी घडी करायची आहे. आता आपली उलट बाजू वरती येईल, हे दोन्ही आपण जुळवून घ्यायचे आहेत, सुलटला सुलट, आणि हे स्ट्रेट ठेवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ठेवल्यानंतर इकडे आपला काठाचं जुळवून घ्यायचं आहे. ज्याला जमणार नसेल त्याने पिना लावून घेतल्या तरी चालेल कपड्याला. हे आपण व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे इथे. आणि आता खालच्या बाजूला म्हणजे या कोपऱ्यात 3 इंच आतमध्ये घ्यायचं आहे आपण. इथून 3 इंच आतमध्ये घेऊन इथे गोल आकार द्यायचा आहे. असा इथून सुरू करायचा, असा गोल आकार द्यायचा आहे. आणि तो कट करून घ्यायचा आहे. गोलवा जो आकार आपण दिलेला आहे तो, आणि इकडे वरच्या बाजूला इथे आपण अस्तर जे कट केलेलं आहे त्याचा जे आकार, हे दोन्ही आकार कट करून घ्यायचे आहे. या बाजूला इथे वरती इकडे खाली जिथे गोलवा आकार दिला तिथेच आपण अस्तरचा आपलं कापड ठेवून घ्यायचं आहे. जे आकाराचा वरचा भाग कमरेकडचा तो असा इथे ठेवून पहिल्यांदा आखून घ्या, आणि मग तो हे अस्तर बाजूला काढून तो आपण कट करून घेणार आहोत. व्यवस्थित कापड जुळून धरायचं आहे. सरकणारं कापड असेल तर त्याच्यावर काही ठेवून घ्या. इथे प्रथम आपण जे आकार कट करून घेऊया. हा जे आकार कट करून घ्यायचा, आणि इकडे देखील आपण इकडे आपली बंद बाजू आलेली आहे ती देखील खाली कट करत घ्यायची आहे. इथून हे स्ट्रेट कट करायचं, खाली मध्यभागी कात्री ठेवून अशी, आणि खाली आपला इथे गोलवा आकार कट करायचा आहे. हा भाग इथे असा गोल आकारात कट करून घ्यायचा.
थोडंसं वरती सरकवून घेऊया, जेणेकरून आपल्याला ते कट करायला सोपं होईल. ते आपण गोल आकारात हे कट करून घेतलेलं आहे. तर असे सेपरेट 2 भाग तयार झालेले आहेत आपले. हे पहा इकडनं काष्ट्यासाठी. तर आता याला आपण टीप मारून घ्यायची आहे. काही काही कपड्यांचे धागे निघतात, तर ते वेळच्या वेळी कट करून घ्या. तर इथे आता हे 2 पार्ट आपले निघालेले आहेत सेपरेट. तर इथे 8 इंचाची हे दोन्ही काठ जुळून आपल्याला जितकासा काष्टा पाहिजे तितक्या रुंदीचा. काही काही काठ खूपच रुंद असतात, तर जसं छान वाटेल ज्या वयानुसार, किती लहान मुलांची शिवायची आपल्याला त्यानुसार, तर आपण हे इथे त्यात किती रुंदी प्रथम कन्फर्म करायची आणि मग दोन्ही काठ जुळून अशी इथून 8 इंचावरती टीप मारून घ्यायची. ते आपण 8 इंचावर खूण करून घेऊया आणि मग शिवताना तुम्हाला ही टीप मारून दाखवणारच आहे मी. परंतु आता इथे आपण हे काष्ट्याचं कटिंग चालू आहे, तर इथून असं दोन्ही काठ जुळून जिथे आपल्याला आवडतं. आता इतकी रुंदी आपली छान वाटणार आहे काठाची. हे काठ जरा इतके ब्रॉड आहेत, तर इतकंही ब्रॉड ते चांगलं दिसणार नाही. सीट 30च असल्यामुळे पूर्ण सीट ते झाकून जाईल याच्यातच. तर मग त्यानुसार वयानुसार जसं शोभेल तसं आपण हे आपल्या मनाने काठाची रुंदी घ्यायची, जे छान वाटेल तितकं. आणि इथून या बाजूकडून दोन्ही काठ जुळून अशी टीप मारून घ्यायची 8 इंचापर्यंत, म्हणजे ते असं इतक्या रुंदीचं राहील. तर आता हे काष्ट्याचा भाग आपण प्रत्येक पार्टवर काही खूण करून ठेवली तरी चालेल तुमच्या याच्यानुसार. आता इथे मी काष्ट्याचं आहे तर के लिहिलाय. तुम्ही तुमच्या याच्यानुसार लिहू शकता. फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट काय असेल ते पण लिहू शकता. हे आपण कडी करून बाजूला ठेवून घेऊया. काष्ट्याचा भाग प्रथम आपला पदराचा भाग झाला आहे, ते काष्ट्याचा भाग तयार झाला आहे. तर आता आपल्याला पाहिजे आपण जे अस्तर कापलेला आहे तो भाग आपल्याला कट करायचा आहे. तर तो भाग कट करताना त्याच्यावर आपण अस्तर ठेवून घ्यायचं आहे. आता आपलं हे अस्तर खोलून घ्यायचं आहे. आपण 4 फोल्ड आहेत ते खोलून घ्यायचं आहे. एक सेपरेट पण ठेवू शकता किंवा अशी अंदाजे आपण हे किती रुंद पाहिजे इतकं घेऊन असं इथपर्यंत इथपर्यंत आपलं हे बसते. इकडे पण थोडं सोडायचं या बाजूला देखील आणि इथपर्यंत घडी करून घ्यायची आणि मग त्याच्यावरती हे अस्तरचे पार्ट ठेवून पण कट करू शकता. तर प्रथम आपण याची घडी करून घेऊया. इथपर्यंत आपलं इथपर्यंत जर आले ते, तर याची तेवढी घडी करून घेऊया. इथे अशी आपले काठ आतमध्ये गेले ते नंतर आपण वर ठेवून घेणार आहोत. तर इथे व्यवस्थित साडी असल्यामुळे लांब व्यवस्थित सपाट करून घ्यायचे आहे आणि हे अस्तर आपण खोलून त्याच्यावर ठेवायचं. पायाकडचा भाग हे महत्त्वाचं इथे लक्षात घ्या. पायाकडचा भाग काठाकडे घ्यायचा आहे इथे. आता इथे आपण पायाकडचा भाग काठाकडे ठेवून अस्तर थोडं कमी असलं तरी चालतं. इथे इतकं कटिंग केलं तरी चालेल. तुम्ही काठाच्या थोडं वरती असं लागत असेल तर पूर्ण कट करू शकता. तर असं इथे आपण पिन्ना लावून घेऊया, म्हणजे आपले हे सरकणार नाही कुठे. इथे एक पिन लावते मी. साडी जरा सुळसुळीत सरकती असल्यामुळे आता इकडे वरच्या भागाला इथे आपला वरचा भाग
तो पायाकडचा भाग आपण काठाकडे पायाकडचा भाग घेतला. हे कापड इकडे जे आपलं उरलेलं आहे इथपर्यंत आपलं कापड आहे ते एक्स्ट्राचं कापड आपण कट करून टाकूया प्रथम, म्हणजे आपल्याला जुळायला किंवा हे करून घ्यायला अडचण येत नाही. तर हे आपण तर इथे हे पाय ठेवताना पायाचं अस्तर ठेवताना ही काळजी घ्यायची की आपल्या बुट्ट्या कशा प्रकारे आहेत, आपल्या बुट्ट्यांची दिशा कुठल्या बाजूला आहे तर ती व्यवस्थित झाली पाहिजे. त्याच्यावरची डिझाईन काही याच्यावर गोल बुट्ट्या असतात तर गोल बुट्ट्यांचा काही प्रॉब्लेम येत नाही एवढा, परंतु जर अशी मोराची डिझाईन वगैरे असेल पूर्ण साडीवर भरलेली तर त्याची दिशा पाहूनच आपण ती खालच्या बाजूकडे सुलट दिसले पाहिजेत. मोर किंवा इतर कुठली डिझाईन असेल तर ती सुलट दिसली पाहिजे याची काळजी घ्या. ही महत्त्वाची टिप्स आहे. असे छोट्या गोष्टीमध्ये आधी सांगितले जातात म्हणूनच व्हिडिओ स्किप न करता पहा. तर इथे आपल्याला एक्स्ट्रा कापड लागतं 4 ते 5 इंच, तर ते आपण 4 इंच घेणार आहोत. इथे आपण खूण करून घेऊया 4 इंचाची, अस्तरपेक्षा वरती कापड, कारण या कपड्याच्या इथे आपण चुण्या घेतो 1 2 3 काय ज्या जितक्या येतील तितक्या आपण चुण्या घेणार असतो. तर याच्यावर जोडताना पायावर तर ते याच्यापेक्षा जास्त 4 इंच आपण घेणार आहोत. थोडं मोठं याच्यापेक्षाही थोडीशी मोठं असेल माप तर 4 ते 5 इंच घेतलं तरी चालतं. आता हे आपलं मीडियमच साईज आहे तर आपण इथे 4 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे चुन्यासाठी. प्रथम हे आपण अंतर हे कापून घेणार आहोत. अशा प्रकारे हे आपण कट करून घेतलेलं आहे. एक्स्ट्रा अस्तरपेक्षा वरती कमरेकडे कापड जास्त ठेवलेलं आहे. आता खालचा भाग आपण प्रथम हे जे आकार आपला आहे तो कापून घ्यायचा आहे. इथे देखील अगदी परफेक्ट कापलं तरी चालणार आहे, कारण खूपही चुन्या मग ती फुगीर साडी होते. तर इथे आपण हे परफेक्ट जे आकारात दोन्ही बाजू कापून घेतलेलं आहे. तर वरच्या भागात आता आपण हे फोल्ड करून घेऊया. हे तसंच सलग खाली आपण कट करून घेणार आहोत. इथून जसं अस्तर ठेवलेलं आहे तसंच आपण साडीचं कापड अगदी पायापर्यंत त्याच्या काठापर्यंत कट करून घेणार आहोत इथपर्यंत. या बाजूने देखील हे दोन्ही पार्ट आपण सोबतच कापलेले आहेत. ज्याला नसेल जमणार त्यांनी सेपरेट ठेवून कापले तरी चालेल. 2 वेळा अस्तर सेपरेट करून 2 ठिकाणी ठेवायचं आणि मग एक भाग व्यवस्थित असा कट करून घ्यायचा. आपण कट करताना वरच्या बाजूला 4 ते 5 इंच साडीचं कापड, इथे वरच्या भागात 4 ते 5 इंच साडीचं कापड एक्स्ट्रा ठेवायचं. आता हे लहानांचं असल्यामुळे उरतं कापड, इथे काही प्रॉब्लेम येत नाही, परंतु मोठ्यांच्या मापांसाठी इथे जोडावं लागतं म्हणून हे महत्त्वाचं आहे. तर हे ठेवायचं. तर आपण याची घडी करून ठेवूया बाजूला. आणि आता आपण मिऱ्यांसाठी कापड, आता आपली साडी उरलेली इतकं कापड आपलं उरलेलं आहे. हे एवढं आपली साडी उरलेली आहे. किती इंच आहे ते पाहूया आपण. पूर्ण माप टाकल्यावर आपलं कापड किती उरलेलं आहे. पूर्ण आपलं 60 इंचापर्यंत कापड उरलेलं आहे. तर त्याच्या आपल्याला आता मिऱ्यांसाठी प्लेट्स बनवायच्या आहेत. तर मिऱ्यांसाठी आपण कशा प्रकारे कटिंग करायचं आहे ते देखील पाहणार आहोत. पूर्ण 1.5 मीटर कापड उरलेलं आहे आपलं. आता इथे आपलं जे 1.5 मीटर कापड उरलेलं आहे तर इथे हे कापड मोठं असल्यामुळे दाखवताना प्रॉब्लेम येणार आहे. तर मग
ते मी तुम्हाला थोडक्यात ते पण दाखवणार आहे, परंतु परफेक्ट तुम्हाला जे समजावं त्यासाठी मी एक पेपर घेतलेला आहे. तर त्या पेपरवरती असं समजायचं की आपलं हे 1.5 मीटर कापड उरलेलं आहे, हे आपलं पूर्ण. तर इथे आपलं जे याचं जे आकार आहे तो आपला इथे येणार आहे, या भागात आपल्या उजव्या हाताकडे. जे भाग आपला सुलट आहे तो आपण खाली ठेवायचा आहे. इकडे आपला सुलट काठ राहील, सुलट काठ इकडे काठ राहील. इकडे आपण बुट्ट्यांचा देखील विचार करायचा आहे. जर उलट सुलट होत असतील, काही काही मोराचे वगैरे डिझाईन असेल तर त्यामध्ये सांगते. गोल असेल तर काही प्रॉब्लेम नाही. तर त्या आपल्या इकडे त्याची दिशा इकडे वरती राहील, याची काळजी घ्यायची आहे. बुट्ट्यांची दिशा वरती राहिली पाहिजे आपली. आणि ते आपला जो जे आकार आहे तो राहील. इथून 7 इंच घ्यायचं आहे आपण. 7 इंच स्ट्रेटच ठेवायचं आहे आपलं. आणि इथून आपण आता तर इकडे आपण दिशा ठेवायची आहे डिझाईनची. इथे आपण जे मी सांगितलं होतं ते न ठेवता इथे ठेवायचं आहे आपण 7 इंच. इथे जितकं येईल कपड्यावर तिथपर्यंत आपण 7 इंचावर खूण करायचे आहे. इथे आपला काठ राहणार आहे, खालच्या बाजूचा सुलट काठ. इथून 7 इंच जिथे कुठे येईल तिथे आपण खूण करायचे आहे. या बाजूकडून इथे खूण करायचे आहे. आणि आपल्या इथे जो कमरेचा जे आकाराचा भाग आहे इथपर्यंत आलेला, हा इथे तिथपर्यंत आपण ते दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे ते जोडून घ्यायचे आहेत. आणि याला आपण कट करून घ्यायचं आहे त्या आखून घेतलेला आहे त्यानुसार. प्रथम जे आकार कट करून घ्यायचा आणि नंतर हा जो आपण तिरपा सेट दिलेला आहे किंवा रेषा मारलेली आहे ती देखील आपण कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर इथे आपले आता प्लेट्स येणार आहेत. तर त्या प्लेट्स घेताना बरोबर आपलं एकावर एक अशा काट येणार आहेत. आता इथे आपल्याला पेपरवर घड्या करता येणार नाही, पण जेव्हा आपण कपड्याची अशा प्लेट्स घेऊ त्यावेळी त्या बरोबर जुळून ठेवून खालून बरोबर आपलं एकावर एक असं मिऱ्या तयार होणार आहे. तर ते मी तुम्हाला कपड्यावर दाखवते. तर अशा प्रकारे मी पेपरवर देखील बनवले आहेत. तर इथे आपल्याला वरती कापड जुळूनच धरायचं आहे. जरी आपला असा तिरपा कट असला, हा जरी आपला तिरपा रेषा मारून कट करून घेतलेला असलं तरी पण जेव्हा आपण प्लेट्स तयार करणार त्यावेळेस हे जुळूनच घ्यायचं. वरती कापड एकसारखं हे वरती जुळून घेतल्यानंतर हे अशा प्रकारे, कारण पेपरवर सांगणं सोपं जाणार आहे आणि तुम्हाला कळायला देखील. कपड्यावर पण मी दाखवणारच आहे, परंतु इथे याच्या झिगझॅग प्लेट्स तयार होतात आपोआप. इथे आपला काठ येतो आणि आपोआप झिगझॅग प्लेट्स खालच्या बाजूच्या काठाच्या तयार होतात. इकडे जुळून फक्त आपण प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आणि त्या प्लेट्स बरोबर थोड्याशा अंतरावर आपण अशा ठेवून अगदी नॉर्मल पाव इंचाचं अंतर ठेवून टिप मारून घ्यायची आहे वरच्या बाजूला आणि मग त्या आपण मागच्या पुढच्या भागावर जोडणार आहोत. तर अशा प्रकारे जे कळालं नसेल, जिथे कुठे तुमच्या लक्षात आलं नसेल तिथे मला नक्की कमेंट करून विचारा. मी नक्की तुमची शंका दूर करण्याचा प्रयत्न करीन. तर आपण पुढे पाहूया. तर आता आपण हे ज्या प्रकारे आपण पेपरवर कट केलं त्याच प्रकारे आपण या कपड्यावर कट करून घेणार आहोत. इथे एक छोटी टिप सांगायची राहिली आपली. तर इथे आपण जेव्हा असं कट करतो तर त्याचा हा बाजूचा भाग आपला उरलेला असतो. तर आपण जेव्हा इथून 7 इंच घेतो, जर खूपच थोडं कापड उरलं तर कशा प्रकारे आपण ॲडजस्टमेंट करायची ते देखील मी इथे सांगते तुम्हाला. तर हा इथून 7 इंच न घेता मध्यावर खूण करायची. असं जे आपलं कापड असेल इकडे जे आकाराच्या इथेच करायची आणि इथे खूण करताना ती मध्यावर घ्यायची.
कपड्याच्या मध्यावर आपलं जे उंचीनुसार कापड घेतलेलं आहे. आता आपण हे जे 30 इंचाचं घेतलं, आपली उंची 30 आहे, ते लहान मापाचं असल्यामुळे, तर 30 उंचीचं कापड कट करून घ्यायचं आधी सेपरेट, आणि नंतर इथून याचा मध्य घ्यायचा आणि तो इथे जोडून इथून कट करायचं. आणि हे जे उरलेलं कापड असतं हे या बाजूचं, तर ते आपण या बाजूला जोडून पुढे प्लेट्स वाढवू शकतो. इकडे अशा प्रकारे या बाजूला पुन्हा या बाजूचं उरलेलं जे कापड आहे ते आपण या बाजूला जोडून याला काट जॉईंट करून घ्यायचा या बाजूला. नसेल तर, कारण आपण उंचीनुसार कट केलेलं असतं, नसेल तर प्रथम या बाजूला काठ जोडून घ्यायचा आणि ते इथे जोडून मग अशा प्रकारे उलट बाजूला जोडून असं होतं. आणि या पुढच्या कपड्याच्या देखील प्लेट्स घेऊन आपलं भरपूर अशा प्लेट्स तयार होतात. तर हे लक्षात घ्या, 2 प्रकारे आपण हे करू शकतो. इथलं कट जास्त उरलेलं असेल तर सरळ इथे 7 इंच घेऊन तिरपा कट द्या, फक्त या कपड्याच्या प्लेट्स टाका जे आपण तयार केलेलं आहे. आणि जर कापड कमी असेल तर या बाजूचं उरलेलं देखील पुढे जॉईंट करून आपण त्या प्लेट्स टाकू शकतो. ही महत्त्वाची सूचना आहे, लक्षात ठेवा. तर इथे आता आपण उरलेल्या भागात कपड्यावर घेणार आहोत. तर इथे आपण 30 आपली उंची आहे, काठ खाली ठेवून आपली जे खालचा भाग जो खाली घ्यायचा आहे तो भाग खाली घेऊन काठाचा भाग घ्यायचा शक्यतो इथे. आणि 30 उंचीचं आता हे आपलं इथपासून इथपर्यंत आपण 30 उंचीचं साडीचं उरलेलं वरचा भाग कट करून घेतलेला आहे. 30च इंचाचं ठेवलेलं आहे, कारण ते आपल्याला उंचीत पण बसलं पाहिजे. मिऱ्या आपल्या तितक्याच झाल्या पाहिजेत. तर इथे 30 इंच खूण करून हे एक्स्ट्रा साडीचं वरच्या भागाचं कापड कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर या बाजूला हे सुलटच ठेवलेलं आहे मी आत्ता वरच्या बाजूला. तर या बाजूला आपण जी खूण करणार आहोत 7 इंचावर किंवा मध्यावर, 2 प्रकारे करू शकतो. आता इथे मी मध्यावरचीच दाखवते तुम्हाला. तर इथे मी, कारण प्लेट्स जास्त येतात आणि कुठल्याही आपण दुसऱ्यांसाठी शिवणार असो किंवा स्वतःसाठी प्लेट्स जास्त असतील तर छान वाटते साडी. तर इथे मी कशा पद्धतीने घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर इथे आपला मध्ये येत आहे, या इथे आपण जी खूण केलेली आहे इथे, परंतु आता हे कमी मापाचं असल्यामुळे आपण वरचा काट कट करून घेतलेला आहे. तर आपण ह्या मध्यापासून असं जुळून पाहायचं. तर हे बरोबर आपण मध्यावर घेतलं आहे, बरोबर. तर आपल्याला नंतर या बाजूला हे जे उरलेलं कापड आहे आपलं वरचं, हे इकडे जोडल्यानंतर त्याला पुन्हा आपल्याला इथे काठ जोडावा लागेल. आणि हा काठ जोडताना पुन्हा याची उंची वाढली जाईल, म्हणून आपण ते घेतानाच काठापर्यंत घेतलेला आहे. इथे नीट लक्ष द्या. हे आपला काठ, इथून खाली आपला काठ आहे, तो आपण जो वरचा भाग कापून काढलेला आहे तो पुन्हा आपण हा आपला जो भाग आहे वरचा 30 उंचीपासून वरचं जे आपलं कापड निघेलं आहे ते एवढा आहे. हा काठ आपण पुन्हा कट करताना देखील इथे मार्जिन सोडून कट करायचा आहे हा काठ. आणि हा कापून घेऊन आपण या भागाला लावणार आहोत. मग याची आणि याची उंची सारखी झाली पाहिजे, म्हणून आपण हे कमी घेतलं. इथपर्यंतच दुडून घेतलेला आहे, कारण इथून एवढा आपल्याला काठ इकडे जोडायचा आहे. मग ते जिथपर्यंत येत आहे तिथे आपण खूण करून घेतली. थोडासाच फरक आहे. तर इथे आपण खूण केलेली आहे नंतर. आणि ही खूण आणि या भागाचा, या बाजूचा वरचा भाग, हा इथे आपण ती जोडून घेतलेली आहे. तिरपी रेषा मारून घेतलेली आहे टेपच्या साहाय्याने. आता त्याच रेषेवर आपण ते कापड कट करून घेणार आहोत. मी तुम्हाला कट करून दाखवते. कट करण्याच्या आधी देखील आपण हा जे आकाराचा भाग टाकून घेतला तरी चालतो, नंतरही टाकला तरी चालतो. तर मी इथे तो पण देखील टाकून घेते. या ज्या बाजूला आपण तिरपी रेषा मारतो इकडे, तर इथे आपण अस्तरचा जे आकाराचा भाग आहे तो ठेवून तो देखील कट करून घ्यायचा आहे. प्रथम असा इथे ठेवून
वाटल्यास चॉकने आखून घ्या, नाहीतर असा देखील कट करून घेतला तरी चालतो. तर इथे मी हा जे आकाराचा भाग आपला कट करून घेतलेला आहे. अस्तर बाजूला ठेवून घेऊया आणि आता आपण ही तिरपी रेषा कट करून घ्यायची आहे इथून. हे तिरपं पूर्ण लास्टपर्यंत कट करून घ्यायचं आहे. सुलट बाजू कुठे ठेवली, कोणत्या हाताकडून कट केलं, हे जर व्यवस्थित लक्ष दिलं तरी कुठेही आपलं चुकत नाही. आता हा जो भाग निघालेला आहे आपला, हा सुलटेवरचा, तर हा कुठे जोडायचा आहे ते मी इथे दाखवते तुम्हाला थोडक्यात. तर हा स्ट्रेटला स्ट्रेट जाईल, हा सरळ जो भाग आहे याचा तो इकडे जाईल आणि हा तिरपा भाग बरोबर याच्या पुढे राहील. तर इथे आपला हा भाग जोडला जाईल. पहिल्यांदा याला काठ जोडून घ्यायचा. आपल्याला हा पार्ट जिथपर्यंत जोडायचा आहे, तर हा आपण खूप टोकापर्यंत नाही जोडला तरी चालेल, इथपर्यंत जरी आपण हा कट करून घेतला तर एवढ्या याच्यात आपलं बरोबर काठाचं आणि प्लेट्सचं व्यवस्थित होणार आहे. तर हे अगदी एवढं लांब टोक न हे ठेवता इथून आपण तो कट करून घ्यायचा आहे. हा भाग वरचा तेवढ्याच आपल्या प्लेट्स वाढल्या जातील. तर हा इथे जोडून घ्यायचा. जोडताना पहिल्यांदा काठ लावून घेणार आहोत आपण याला. या वरच्या बाजूचे जे काठ निघाले आहेत ते इथे जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि नंतर हा भाग असा ठेवून सुलटला सुलट ठेवून उलट बाजूने ते टिप मारून घ्यायचे आहे. तर ते मी तुम्हाला शिवताना दाखवतेच. तर प्रथम आपण हे जे इथे आलेलो आहोत तर इथेच आपण तुम्हाला काठ जोडून आणि टिप मारून दाखवते मी. अशा प्रकारे आपण काठ कट करून घेतलेला आहे. मार्जिन सोडून, म्हणजे आपल्याला जितकं मार्जिन पाहिजे तितकं कापड एक्स्ट्रा ठेवून हा कट केलेला आहे. आणि तो जोडताना आपण ह्या स्ट्रेट भागात जोडणार आहोत. याचा जो सरळ भाग आहे स्ट्रेट, तुम्हाला लक्षात येईल, हे इकडे ताणला जातो हा भाग, तर इकडे जो स्ट्रेट आहे त्या भागात आपण काठ जोडून घ्यायचा आहे. तो जोडताना हा भाग सुलट आणि काठ देखील असा सुलट लावून घ्यायचा आहे. आणि इथे आपण याला जितका आपल्याला पाहिजे, आता हा आपल्याला इतका आहे आपलं कापड, तर एवढा पाहिजे आहे तेवढा आपण इथे टिप मारून घेणार आहोत. तर मी तुम्हाला डायरेक्ट टिप मारून दाखवते कशा प्रकारे झालेला आहे आपलं.